आणि त्याच वर्षी बहुजन उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही व्याख्यानं माननीय गंगाधर बनबरे पुणे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समोर सादर केली आणि महापुरुषांचं काही कार्य आपल्या समोर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही महापुरुषांवरही व्याख्यान आयोजित केलेले आहे। पहिलंच व्याख्यान लोकराजा छत्रपती आणि शासकीय धोरणे हा विषय आपण ठेवला होता। आपल्या समोर सादर केले होते प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार कोल्हापूर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी केली होती। त्यानंतर 2019 मध्ये लोकशाहीचे भवितव्य, कारण लोकशाही सध्या धोक्यात आली असे अनेक लोक म्हणतायत, म्हणून लोकशाहीचे भवितव्य आणि शिक्षणाच्या संदर्भातही जनजागृती व्हावी, शिक्षणाची काय स्थिती आहे या संदर्भात शिक्षणाची दिशा हे दोन विषय घेऊन मागची व्याख्यानमाला झाली आणि या दोन्ही विषयांना अतिशय उत्तम पद्धतीने न्याय देण्याचं काम माननीय उत्तम कांबळे माजी अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन यांनी हे दोन्ही व्याख्यानं आपल्या समोर सादर केली होती। नाशिकवरून ते आलेले होते। यावर्षी आपल्याला माहिती आहे की गांधी का मरत नाही आणि शेतीचे अनर्थकारण हे दोन्ही विषय आपल्या समोर मांडण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे माननीय चंद्रकांतजी वानखेडे। चंद्रकांत वानखेडे सरांचा परिचय करून द्यायचं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की इथल्या बसलेल्या प्रत्येक माणसाला चंद्रकांत वानखेडे सरांचं नाव माहीत आहे, कारण ह्या व्यक्तीने आपलं उभं आयुष्य समाजकार्यासाठी वेचलेलं आहे। गेल्या 40-50 वर्षापासून समाजकार्यामध्ये ते अहोरात्र काम करत आहेत। शेतीच्या संदर्भातली त्यांची तळमळ अगदी 20-22 वर्षापर्यंत त्यांनी एका खेडेगावामध्ये राहून शेती काय असते, शेतीचे प्रश्न काय आहेत हे समजून घेण्याचं काम आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करण्याचं त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे श्रेय जातं। माननीय चंद्रकांत वानखेडे एक अतिशय उत्तम पत्रकार, उत्तम लेखक, उत्तम विचारवंत, प्रसिद्ध असे साहित्यिक म्हणूनही त्यांचं त्या ठिकाणी नाव लौकिक आहे। अनेक पुस्तकं सरांच्या नावाने प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये एका साध्या सत्यासाठी हे शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर आधारित पुस्तक आहे। आपुलाची वाद आपणाशी हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे आणि यासोबत अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत आणि ते सारीचे सारी पुस्तकं कुठल्या तरी सामाजिक प्रश्नांना समोर ठेवून लिहिण्यात आलेली आहेत। असं हे व्यक्तिमत्व की संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी वेचलेलं आहे आणि म्हणून अशा आदरणीय व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हे दोन्ही विषय आपल्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की सर या दोन्ही विषय अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडतील आणि आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे या दोन्ही विषयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आम्हाला दरवर्षी जे लोक या ठिकाणी आश्रयदाते जे आहेत, जे मदत करतात, त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो। आपण सर्व लोक दरवर्षी अतिशय मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेला येतात। आपण सर्व लोकांचंही पुनश्च व्याख्यानमालेमध्ये मी स्वागत करतो, आपलं सर्वांचं आभार मानतो आणि मी माझं प्रास्ताविक भाषण या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद अस्तु सर। आपण आपल्या प्रास्ताविकामधून शिवमहोत्सव समितीची व्याख्यानमाला आयोजित करण्याची भूमिका स्पष्ट केली। तसेच समाजातील ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारे भाष्यकार आपण बोलवून एक वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे हे सुद्धा विशद केलं। यानंतर शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश सपाट सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत म्हणजे या कार्यक्रमाचा नव्हे तर शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष या नात्यानं आपलं स्वागतपर मनोगत सादर करावं। शेतकऱ्यांचे दैवत महात्मा बळीराजा मा जिजाऊ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख महात्मा गांधी यांना मी अभिवादन करतो। शिव महोत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेला मालेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भालचंद्रजी चोपनी सर, गांधी का मरत नाही या विषयावरील व्याख्याते चंद्रकांतजी वानखेडे आणि विचार मंचावरील सर्व मान्यवर तसेच वणीकर
जनता यांना मी नमस्कार करतो. मी जास्त काही वेळ न घेता, पहिलेच वेळ झाला आहे आपल्या कार्यक्रमाला सुरू होण्याला, मी माझी इथेच आठवतो. धन्यवाद सर. आज आपण पहिले पुष्प हे गांधी का मरत नाही या विषयावर गुंफणार आहोत. आज गांधींच्या विचारांची प्रासंगिकता आहे काय? आज गांधी विचारावर जगामध्ये क्रांतीलढे उभारले जातात, परंतु त्याच गांधीला आपल्या देशामध्ये ची निंदा नावेस्ती केली जाते. खरंच गांधी हा व्यक्ती ज्या पद्धतीने काही सामाजिक घटक आपल्या पुढ्यात वारंवार मांडते, तो त्या व्यक्तीबाबत आपण ऐकीव बातमीवर आपले मतं बनवित असतो. आपण गांधींचं साहित्य किंवा गांधीवर लिहिलेल्या मान्यवर विचारवंतांचं साहित्य वाचत नसून तर काहीतरी समाज घटक आपल्या पुढ्यामध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून मांडतो. गांधी विरोधक आपल्या देशामध्ये गांधीजीच्या जन्मापासूनच सक्रिय आहेत आणि गांधींच्या मृत्यूनंतरही, त्यांच्या खुनानंतरही सक्रिय आहेत. आजही गांधी आणि नेहरूंची अलर्जी असणारा मोठा समाज आपल्या देशामध्ये वावरतोय. आज गांधींच्या विचाराची प्रासंगिकता व्यक्त होत असताना आपण जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधीच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याला उभारला गेला, असंख्य क्रांतिकारकांनी, असंख्य शहीदांनी या देशासाठी बलिदान दिलं. त्या बलिदानातूनच आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं. परंतु वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांचा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये उभारणाऱ्या शहीदांचा आपण सन्मान करतो, परंतु भारतीय समाज मानस गांधीजींचा कुठेतरी सन्मान करण्यात कमी पडतोय असं मला वाटतं. भावंडांनो, या गांधी का मरत नाही हा विषय माननीय चंद्रकांतजी वानखेडे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. कारण गांधीला मारून जवळपास 70-72 वर्ष झाले, परंतु गांधी विचार दिवसेंदिवस जगामध्ये पोहोचतो आहे. गांधी विचारावर असंख्य देशामध्ये शांततापूर्ण लढे, आपल्या देशामध्ये सुद्धा आज दिल्लीमध्ये सुरू आहे, ते गांधीच्या मार्गाने शांततेचा लढा सुरू आहे. तर ह्या शांततेच्या लढ्याचा पायीकांचा गौरव करण्यात आपण कमी पडतो आहे का? प्रस्थापित व्यवस्था, गांधी विरोधक व्यवस्था ही सातत्याने आपल्या लेखनातून, आपल्या नाटकातून गांधी द्वेष समाजामध्ये पसरवतोय आणि कदाचित आपण सुद्धा त्याचे वाहक आहोत. म्हणून माननीय चंद्रकांतजी वानखेडे सर यांना विनंती करतोय की आपण आम्हाला गांधी का मरत नाही या महत्वाच्या विषयावर आपलं संबोधन आपल्या वणीकर जनतेला उपलब्ध द्यावं. व मी पुनश्च शिवमहोत्सव समितीच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण या संबोधनाला सुरुवात करावी. कंसाचा वध होतो, कारण कंस राक्षस असतो. शिशुपालाचा वध होतो, अफजल खानाचा वध होतो, म्हणजे दुष्ट व्यक्तींचा वध होतो. गांधीच्या बाबतीत हा शब्द वध इतके वर्ष वापरून झालेला असताना सुद्धा आपल्याला त्या शब्दांच्या मागची रचना कळत नाही. कारण साधी गोष्ट अशी आहे की वध एकदा शब्द वापरला की तो राक्षस होतो आणि तो करणारा असतो तो परमेश्वराचा अवतार होतो. हे नथुरामाचा उदो तो परमेश्वराचा अवतार आहे. वध हा शब्द त्यांच्यासाठीच वापरला जातो जो खलनायक असतो, जो दुष्ट असतो, जो अन्याय करणारा असतो, अत्याचारी करणारा असतो. हा वध शब्द, आणि मला आश्चर्य असं वाटतं की मी नावं घेणार नाही, चांगल्या चांगल्या माणसांनी सुद्धा, गांधी प्रेमी असलेल्या माणसांनी सुद्धा गांधी वध हा शब्द वापरलेला आहे. आता एका शब्दाने आपण असं म्हणतो की एका दगडात 2 पक्षी मारणं. या वध ह्या शब्दाने असंख्य पक्षी मारलेले आहेत. आता हे नेमकं कसं झालं म्हणजे मला हे समजत नाहीये. तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या शब्दकोशामध्ये हा शब्द वध शब्द आलेला आहे. मला आठवतं लहानपणी माझ्या घरात काही गांधीवादी वगैरे घर नव्हतं, पण एक आठवतं की गांधीचं स्थान आदराचं घरात होतं.
म्हणजे गांधीचं नाव आदराने घेतलं जात असे. प्रायमरी शाळेमध्ये असताना 4थी पर्यंतच्या शिक्षणामध्ये हे आठवतं की ज्या शाळेमध्ये माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालं तिथेही गांधीचं नाव आदराने घेतलं जायचं. म्हणजे लहानपणच्या त्या मिरवणुका आठवतात, पुढे अरे पुढे चला, गांधीजी की जय बोला. आम्ही उत्साहात त्याच्यात सामील व्हायचो. तिथेही मला कधी अनादर दिसला नाही. 8वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुखच्या शाळांमधून मी शिकलो. तिथेही एक असा आदर असायचा त्या माणसाबद्दलचा, असं कोणी अनादराने बोलायचं नाही. माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि बदल्या व्हायच्या. मग 8वी नंतर वडिलांनी असं ठरवलं किंवा मामांनी असं ठरवलं, कारण दुर्दैवाने मी हुशार होतो. दुर्दैवाने हुशार असल्यामुळे अमरावतीमध्ये मामा म्हणजे आजोबा आईचे वडील राहायचे. आणि मग मामानी आणि आजोबांनी त्यांच्याजवळ ठेवून घ्यायचं ठरवलं आणि अमरावतीच्या एका चांगल्या शाळेमध्ये माझी ऍडमिशन झाली. आणि तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवशीपासून एक जाणवायला लागलं. म्हणजे माझ्या सगळ्या शिक्षकांची त्यावेळेची नावही आठवतात मला. लेले होते, गोडबोले होते, पांडे होते, देशपांडे होते, कुडेकर होते, बाबुळगावकर होते, राजदेरकर होते. आणि मला हे आठवतं की एक गुल्हाने होता. म्हणजे जसं अन्नाला चव यावी याच्यासाठी एखादं लोणचं असावं लागतं तसा गुल्हाने होता. आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या आडनावांवरून जे काही माझे सहयोगी होते त्यांची कोणाची संख्या जास्त आहे तेही लक्षात येत होतं. आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की पहिल्या दिवसापासून हे लक्षात आलं की इथे म्हणजे त्या शाळेचं नाव सांगणार नाही पण संघाची शाळा असं म्हटलं जायचं. आणि नंबर 1ची शाळा होती त्यावेळेस, त्याच्याबद्दल वादच नाही. पण पहिल्या दिवशीपासून हे लक्षात आलं की इथे गांधीचा द्वेष तिरस्कार केला जातो. म्हणजे साध्या मुलांच्याही आणि शिक्षकांच्याही याच्यामध्ये गांधीचा उल्लेख टाकल्या. मग कधी गांधीची तकळी यायची, मग गांधीचा पंजा यायचा, कधी गांधीची बकरी यायची, कधी गांधीचा चरखा यायचा. गांधीची अहिंसा हा टिंगल टवाळीचाच विषय होता. आणि मग गांधीची अहिंसा आल्यानंतर रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले असा बिलकुल छाती फुगून वगैरे ते कुडेकर सर आमचे सांगायचे. आणि त्यांचा विषय बऱ्याच वेळा बाजूला राहायचा. आणि मग गांधीचं एक एक सांगायचे. म्हणजे इतकं सांगायचे की मला आठवतं अजूनही त्यावेळेस ते असं म्हणाले की गांधी या जगातला 1 नंबरचा लुच्चा लफंगा माणूस आहे. त्याच्याबद्दल कोणीही चांगलं लिहिण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे या टकल्या माणसांनी आपलं स्वतःच आत्मचरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे असं त्याचे प्रयोग. नंतर मग मोठा झाल्यानंतर कळलं की त्याच्यावर जगभराच्या लोकांनी त्यांच्यावर लिहिलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि विषय इतका घसरत जायचा. म्हणजे गांधी स्त्रीलंपट किती आहे. गांधीला खांद्यावर ठेवायला तरुण मुलीच कशा लागतात अशी वर्णन यायची. मला ते पटायचं नाही. कारण माझ्या घरामध्ये जो माणूस आदरणीय आहे म्हणजे अक्षरशः परमेश्वराच्या मांदी आईमध्ये ज्याला बसवलं जात आहे तो माणूस असा कसा असू शकेल, तो खलनायक कसा असू शकेल. पण माझ्याजवळ उत्तर नसायचे. मला हे याच्यासाठी हे करायचं आहे की एक तिरस्कार म्हणजे गांधीचं अडचण अशी आहे की जगभरातल्या माणसांनी त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम केलेलं आहे. आणि किसभर असतील मुठभर असतील त्या माणसांनी त्याचा आत्यंतिक द्वेष केलेला आहे. का द्वेष हा? कारण गांधीचा द्वेष तिरस्कार आणि या तिरस्कारातून झालेली गांधीची हत्याही नाही, गांधीचा झालेला वध. आणि वध शब्दाचंही प्रयोजन जर लक्षात घेतलं तर हा तिरस्कार किती पराकोटीचा होता हे लक्षात येतं. याच्यासाठी थोडस स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे 1857 ची लढाई असेल ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याचा समर काय काही वगैरे वगैरे शब्द वापरलेले आहेत.
साधा प्रश्न असा पडतो की आपलं एक उरू भरून येतं की मेरी झाशी नाही दूंगी म्हटलं की आपलाही असा छाती फुगून येते. पण ही लढाई स्वातंत्र्याची होती का? म्हणजे मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणत असताना झाशी नावाचं संस्थान कोणीतरी घेत आहे म्हणून ह्या सगळ्या संस्थानिकांनी त्यावेळेस उभारलेलं बंड आहे. मग त्याच्या सैनिकांची साथ होती, सर्वसामान्य याच्यात कुठेच नव्हता. 1920 पर्यंत टिळकांच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्याची लढाई चालू होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या स्वातंत्र्याच्या लढाईची एक चौकट ठरलेली होती. कारण महाराष्ट्र हा प्रदेश असा होता की इतर ठिकाणी ब्रिटिशांनी मुसलमानांच्या हातून सत्ता घेतली असेल, कुठे राजपुतांच्या हातून सत्ता घेतली असेल, कुठे जाटांच्या हातून सत्ता घेतली असेल. महाराष्ट्र हा प्रदेश एकमेव असा होता 1818 मध्ये शनिवार वाड्यावरचा झेंडा उतरला आणि ब्रिटिशाचा झेंडा लागला. पेशव्यांच्या हातून सत्ता ब्रिटिशांकडे गेली. आणि त्यावेळेस हे म्हटलं जात होतं, म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि स्वातंत्र्य लढाईची चौकट ही ठरली होती की ज्या अर्थी पेशव्यांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हाती गेली. विष्णू शास्त्री चिपळूणकर इथपर्यंत थांबत नाही. हे म्हटलं असतं त्यांनी की ज्या अर्थी पेशव्यांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली, ते अधिक थोड करून सांगतात की ज्या अर्थी पेशव्यांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली, म्हणजेच ज्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली, त्या अर्थी ही सत्ता चित्पावन ब्राह्मणांनी मिळवली पाहिजे आणि चित्पावन ब्राह्मणांनीच ती भोगली पाहिजे. ही एक चौकट स्वातंत्र्य लढ्याची आखली होती. आता हे मी परत एका जातीचा उल्लेख केला, हा विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी केलेला आहे म्हणून केलेला आहे. आणि मग स्पष्ट ही आहे म्हणजे, आणि या चौकटीच्या आतमध्ये म्हणजे टिळकांना आपण स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक वगैरे काही म्हटलं असलं तरी टिळक ही चौकट तोडायला तयार नाहीये. कारण त्यावेळेस टिळकांचं 1917 मधलं भाषण अग्निमधलं असं आहे, विषय आहे विधिमंडळात कोण जाणार. आणि ते असं म्हणतात की शेतकरी विधिमंडळात जाऊन काय तिथे नांगर धरणार आहेत, वाणी तिथे जाऊन काय तिथे तराजू धरणार आहेत, आणि शिंपी तिथे जाऊन काय शिलाई मशीन चालवणार आहेत काय. बिटवीन द लाईन स्पष्ट आहे की तिथे जाऊन कोण दिवे लावणार आहे. हे 1917चं भाषण आहे त्यांचं. त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये टिळक वारलेले आहेत. पण टिळकांच्या बाबतीत एवढंच म्हटलं तर त्यांच्यावर कदाचित अन्यायकारक होऊ शकेल. कारण टिळकांना हेही लक्षात आलेलं आहे की एका जातीच्या चौकटीमध्ये स्वातंत्र्याची लढाई चालवणं हे शक्य नाही, ते व्यापक केलं पाहिजे. म्हणून त्यांनी व्यापक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून त्याची अवहेलना सुद्धा झाली आहे की सन्मानाने तेल्या तांबोळ्याचे पुढारी वगैरे टिळकांना म्हटलं जात नव्हतं. दामोदर हरी चाफेकर हे त्यांना म्हणायचे हा धड समाज सुधारक नाही आणि धड हा धर्मरक्षकही नाही किंवा धड हा स्वातंत्र्याचा हे नाही आहे. ही सगळी त्यावेळेची हे आहे. पण टिळकांनी म्हणजे मला आठवतं म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी 1918 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद पहिल्यांदा ठरवली आणि ते जातात टिळकांकडे आणि टिळकांना म्हणतात की तुम्ही त्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आलेला आहे आलं पाहिजे. टिळक नाही करतात, काकू करतात, ते नाही नाही म्हणतात आणि विठ्ठल रामजी शिंदेंना सॅल्यूट केला पाहिजे. ते त्यांना अक्षरशः ज्याला आपण म्हणतो उरावर बसतात, तुम्ही त्याला आलं पाहिजे. मग शेवटी नाईलाजानी लोकमान्य टिळक असं म्हणतात की ठीक आहे, मी केसरीकार टिळक म्हणून नाही पण बाळ गंगाधर टिळक म्हणून त्या परिषदेला उपस्थित राहतो. त्या परिषदेचं पहिली अस्पृश्यता निवारण परिषद जी झालेली आहे त्याचं वर्णन विठ्ठल रामजी शिंदे आपल्या पुस्तकात असं करतात
की टिळक महाराज भाषणाला उठले आणि त्यांनी पहिलंच वाक्य असं म्हटलं की पेशव्यांनी सुद्धा महारामांनी भरलेल्या पखालीतलं पाणी पिलेले आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वर जरी अस्पृश्यता मानत असेल तरी मी अस्पृश्यता मानत नाही किंवा असा परमेश्वर मानत नाही की जो अस्पृश्यता मानतो. तेव्हा ते असं वर्णन करतात की टाळ्यांचा इतका गडगडाट झाला की ते असं म्हणतात की मला भीती वाटायला लागली की सभा मंडप कोसळतो की काय. ही भूमिका घेतलेली आहे त्यांनी. पण परत अस्पृश्यता निवारण परिषदेचा जाहीरनामा करायची जेव्हा वेळ येते, त्याच्यावर सही करायची वेळ येते, तेव्हा टिळक परत नाही म्हणतात, परत नाही म्हणतात, परत नाही म्हणतात. हा माणूस परत असा जिगिरीने त्याच्या उरावर बसल्यासारखा बसतो आणि एक वेळ अशी येते की टिळक त्या अस्पृश्यता निवारण परिषदेच्या जाहीरनाम्यावर सही करायला जातात. त्यांचे अनुयायी कमरेला धरून त्यांना खेचतात आणि त्यांना सही करू देत नाही आणि टिळकांचा नाईलाज होतो. म्हणजे हे आपण इतिहासाचे सगळे आणि एक हेही लक्षात घेतलं पाहिजे की टिळकांच्या काळामध्ये आधी सामाजिक स्वातंत्र्य की आधी राजकीय स्वातंत्र्य हा वाद झालेला आहे. टिळक आधी राजकीय स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत. फुले किंवा आगरकर हे सामाजिक स्वातंत्र्याच्या बाजूने आहेत. राजकीय स्वातंत्र्याची अट अशी आहे की राजकीय स्वातंत्र्यामध्ये सामाजिक प्रश्नांचा विचार होता कामा नये. एक टिळक अनुयायी आहेत श्रीधर विठ्ठल दाते, त्यांनी धमकी दिली आहे जाहीरपणे की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सामाजिक प्रश्नांचा जर विचार होणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली आणि हा जर मंडप विचारला जाणार असेल तर आम्ही तो मंडप जाळू, म्हणून सामाजिक प्रश्नाची चर्चा नाही आहे. ही त्यावेळीची बंदिस्त हे आहे. आधी सामाजिक की आधी राजकीय. अशा सगळ्या पार्श्वभूमीमध्ये गांधी नावाचा एक माणूस 1915 मध्ये येतो. त्याच्यानंतर पहिल्या अवस्थेमध्ये त्यांना गोपाळकृष्ण गोखले सगळ्या देशभर फिरा, तुमचं तोंड बंद ठेवा आणि कान आणि डोळे उघडे ठेवा, ते पूर्ण फिरतात. आणि गांधी हे सगळं फिरणं झाल्यानंतर, भारत भ्रमंती झाल्यानंतर गांधी पहिला प्रश्न उपस्थित करतो, स्वातंत्र्य कोणाचे आणि कशासाठी. या आधीच्या स्वातंत्र्याच्या कुठल्याही म्हणजे 1857 असो किंवा 1920 पर्यंतचा असो हा प्रश्न विचारला गेलेला नसतो, स्वातंत्र्य कोणाचे आणि कशासाठी. कारण स्पष्ट आहे की स्वातंत्र्य कोणाचे, ज्यांचं स्वातंत्र्य ब्रिटिशांनी हिरावून गेलं त्यांनी सत्ता मिळवायची आहे, त्यांनीच ती भोगायची आहे. आणि योगायोगाचा भाग नाही की आपले त्यावेळेचे सगळे झाडून, जहाल असो मावाळ असो, अति जहाल असो अति मावाळ असो, हे सगळे पुढारी चिपकावून ब्राह्मण आहेत. मग आगरकर असेल, टिळक असेल, सावरकर असतील, गोखले असतील, रानडे असतील, राजवाडे असतील किंवा चिपळूणकर असतील, ही सगळी, किंवा वासुदेव बळवंत फडके असतील किंवा चाफेकर बंधू असेल, ही सगळी ही आहे. कारण जी चौकट आखून दिलेली आहे त्या चौकटीचा तो नैसर्गिक परिणाम होता. पण गांधी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात की स्वातंत्र्य कोणाचे आणि कशासाठी. आणि दुसरा प्रश्न 1918 मध्ये ते असं म्हणतात की या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची मुलगी असणं ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. आणि इथून ही जी हत्या दुर्दैवाचा भाग असा आहे की गांधी हत्येची कारण हत्या करणाऱ्यांनी सांगितलेली आहे, तुम्ही आम्ही सांगितलेली नाही आहे. आणि ते मग सांगतात की गांधी हत्या का केली, कारण गांधी मुस्लिम धर्मीय होता. गांधी हत्या का केली, गांधी वध का केला, तर 55 कोटी पाकिस्तानला जायला हा माणूस सांगतो. गांधीचा वध आम्ही का केला, तर यांनी फाणी घालून आणली, हे सगळं सांगतात. हत्या करणाऱ्यांनी खरी असो खोटी असो वारंवार या देशामध्ये कारण सांगितले. दुर्दैवाने गांधीला मानणाऱ्या काँग्रेस पक्षांनी सांगितली नाही, गांधीवाद्यांनी सांगितली नाही, गांधी प्रेमींनी गांधीच्या हत्येची कारण सांगितलेली नाही.
गांधी हत्येची बीज इथे रोवल्या गेली की 1918 मध्येच जाहीरपणे हा माणूस पहिला प्रश्न विचारतो, स्वातंत्र्य कोणाचं आणि कशासाठी? आणि हे म्हणतो की स्वातंत्र्य या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची मुलगी असणं ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. इथून सगळं बिनसलेलं आहे. आणि मग आणि तुम्हाला सांगतो द्वेष किती आहे गांधीचा. म्हणजे तुम्ही जरा पुस्तकं थोडीशी वाचत जा. आपल्या बहुजनांचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही काहीच वाचत नाही. आणि आजकाल तर पोरांचा प्रॉब्लेम असा आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जेवढं शिकवलं जातं तेवढंच आम्ही शिकतो आणि शिकवणारे तेच असतात. गांधीच्या संदर्भामध्ये हे गांधींनी सुरू केलं. म्हणजे तुम्हाला सांगतो 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनामध्ये गांधी आहेत. आणि लखनौच्या अधिवेशनामध्ये एक घटना अशी घडते की एक शेतकरी, तुम्ही त्या ॲटन बरोबरच्या सिनेमामध्ये तो पाहिला असेल तो प्रसंग, एक शेतकरी सगळ्या नेत्यांकडे जातोय. तो असं सांगतोय की चंपारणचा असा असा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, तिथे अशी पिळवणूक होते आहे, ही किमान व्यासपीठावरून मांडा, ही व्यासपीठावर. कोणीही त्याला दाद देत नाही. हा माणूस गांधीकडे येतो आणि गांधींना तिथल्या चंपारणच्या शेतकऱ्याचं दुःख सांगतो. गांधी असं म्हणतात, तुम्ही पाहिलं नाही पण तू ते सगळं दुःख पाहिलेलं आहेस, तर तूच व्यासपीठावर चढ आणि तू ते दुःख मान. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आत्मकथनामध्ये याचं वर्णन आहे की काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक फाटका शेतकरी व्यासपीठावरून शेतकऱ्यांचं दुःख मांडतो. आणि दुर्दैवाचा भाग असा आहे, म्हणजे खरं तर लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1920 मध्ये. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं सभागृहामध्ये निधन झालेलं आहे. आणि निधनाची वार्ता ऐकताच गांधी तिथे धावतात आणि काय तो जो काही हे चाललेलं असतं त्यांचं पार्थिव खाली आणत असतात. तिथे ते खांदा द्यायला जातात. खांदा द्यायला जातात म्हटल्यानंतर गांधी त्यांना खेचल्या जातात आणि कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही यांना खांदा देऊ शकत नाही कारण तुम्ही यांच्या जातीचे नाही. 2 ते 5 मिनिटं हा माणूस अस्वस्थ आहे आणि अस्वस्थतेमध्ये ते अस्वस्थ आहेत बिलकुल. आणि नंतर काय निर्णय घेतात आणि तिरीमिरीमध्ये खांदा द्यायला जातात. आणि त्यांचा आविर्भाव पाहिल्यानंतर अनुयायी समजतात की हा माणूस आता ऐकणारा नाही, थांबवलं तरी, कारण त्यांचा तो आविर्भाव असतो हा तमाशा काहीतरी करेल म्हणून त्याला अडवत नाही. आणि जाता जाता ते कार्यकर्त्यांना सांगतात की समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही आणि ते टिळकांना खांदा देतात. गांधी इथे थांबला असताना तर कदाचित काहीतरी एक्सप्लेनेशन हिंदू धर्मात आपण शोधलं असतं. जात नसती तर धर्म तर होता गांधीचा. गांधी स्वतः खांदा दिल्यानंतर शौकत अली म्हणून त्यांचे सहकारी आहेत, शौकत अलीचा हात धरतात आणि खांदा द्यायला सांगतात टिळकांना. शौकत अली खांदा देतात. त्यावेळेस त्यांचं वाक्य असं असतं की मी खांदा दिल्यामुळे टिळक महाराज हे जातीच्या पलीकडे गेले आणि शौकत अलींनी खांदा दिल्यामुळे हे आता धर्माच्या पलीकडे जात आहेत, अशी ही गांधीची विचारधारा आहे. आणि त्याच वेळेस या लोकांच्या मनामध्ये आपल्या नेत्याचं पार्थिव या माणसांनी बाटवलं आहे ही कल्पना रुजलेली आहे. गांधीची हत्या या बाटवाबाटीतूनच झालेली आहे हे लक्षात घ्या. कारण एक वर्णवर्चस्ववादी चौकट आहे ही गांधी तोडू पाहतो आहे. आपल्या नेत्याचं पार्थिव या माणसांनी पाठवलेलं आहे आणि या देशाचं स्वातंत्र्य सुद्धा या माणसांनी पाठवलेलं आहे ही एक धारणा झालेली आहे. साधा एक प्रश्न आहे. 1934 मध्ये गांधी हत्येचा पहिला प्रयत्न पुण्यामध्ये झालेला आहे. नशिबाने गांधी वाचले. म्हणजे पुण्यामध्ये ते जात आहेत, रेल्वेचं फाटक लागलं, फाटक बंद आहे म्हणून त्यांचा ताफा थांबलेला आहे. आणि गांधीला काय गाडीत बसलेले असतात काहीतरी लक्षात येतं की कोणातरी कार्यकर्त्याशी काहीतरी बोलायचं आहे, तो दुसऱ्या गाडीमध्ये बसलेला आहे. त्या गाडीमध्ये ते जाऊन बसतात आणि पुण्यामध्ये गाड्या गेल्यानंतर गांधीच्या गाडीवर बॉम्ब पडतो. गांधी त्यात नसतात म्हणून गांधी बचावलेले असतात.
एक साधा प्रश्न आहे की पाकिस्तानच्या निर्मितीला गांधी जबाबदार होता म्हणून गांधीची हत्या झाली, 55 कोटी पाकिस्तानला द्यायचे असा आग्रह गांधींनी धरला म्हणून गांधीची हत्या झाली, तो मुस्लिम घाटजिना होता म्हणून गांधीची हत्या झाली. 1934चा इतिहासाचा कालखंड आठवा. 1934 मध्ये पाकिस्तान नावाचा शब्द नव्हता आणि पाकिस्तान नावाचा शब्द नव्हता म्हटल्यानंतर 55 कोटी रुपये देण्याचा तर प्रश्नच नव्हता आणि पाकिस्तान नावाचा शब्द नव्हता म्हटल्यानंतर पाकिस्तानच्या फाळणीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यावेळेस हत्येचा प्रयत्न झाला, पहिला प्रयत्न झाला आणि त्या हत्येच्या प्रयत्नामध्ये 1900 मध्ये आज 73 वर्षापूर्वी झालेल्या हत्येमध्ये जो नारायण आपटे होता त्यावेळेस तो आरोपी होता. मग कशामुळे हत्येचा प्रयत्न केला होता? कारण अस्पृश्यता निवारणाची एक हरिजन यात्रा, त्यांनी लांब हरिजन यात्रा सुरू केली होती, त्यामुळे त्याचा हत्येचा प्रयत्न झाला होता. धारणा कशी आहे म्हणजे कधी कधी असं, आता तर देशभक्तांचं एवढं पीक आलेलं आहे की चंद्रकांत वानखडे काय, टेंभुर्डे साहेब काय, तुम्ही देशद्रोही असू शकता, हे देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटणारे 1920 मध्ये गांधी नेतृत्वात आलेले आहेत आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. हा योगायोगाचा भाग नाही. स्वातंत्र्याच्या प्रेमी लोकांनी शेवटची गोळी गांधी येण्याच्या आधी जॅक्सनवरती झाडलेली आहे, त्याच्यानंतर ब्रिटिशांवर एकही गोळी झाडल्या गेली नाही. ती गोळी झाडल्या गेली फक्त गांधीवरच झाडली. कारण 1920 मध्ये गांधी आल्यानंतर गांधींनी काय केलं, सगळं बाटून टाकलं. म्हणजे याच्यावर शिवमुंजे नाव ऐकलं असेल तुम्ही, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते आद्य म्हणजे संस्थापक सदस्यांपैकी आहेत. गोलमेज परिषदेमध्ये ते 2 वेळा हिंदू महासभेचं प्रतिनिधित्व करणारे ते आहेत. हे शिवमुंजे दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी असताना बोर युद्धाची मजा पाहायला जातात. आता मजा म्हणजे त्यांच्यात आत्मचरित्रकारांनी लिहिलेलं आहे, युद्धाची मजा पाहणे ही काय विकृती आहे मला नाही माहित, म्हणजे युद्धाची मजा पाहायला जायचं. बरं, बोर युद्धामध्ये गेले दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी नावाचा कोणीतरी वकील आहे हे कळतं, त्याच्या घरी त्यांचा पाहुणचार आहे. बोर युद्धामध्ये स्वतः गांधी म्हणजे जी जखमी आहेत त्यांच्या शुश्रूषा करण्यामध्ये व्यस्त आहेत, ते आधीही 2-3 दिवस पाहुणचार घेतात. त्याच्यानंतरही तिथून निघताना, दक्षिण आफ्रिकेतून निघताना गांधीकडेच त्यांचा पाहुणचार होतो. त्यांचे चरित्रकार आहे बाळशास्त्री हरदास म्हणून, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे गांधीचं डॉक्टर साहेबांना बाकी सगळं आवडलं, पण गांधीच्या घरामध्ये चुलीपर्यंत एक भंगी मुस्लिम भंग्याचा वावर त्यांना आवडला नाही. तो किळसवाडा आणि ओंगळवाडा प्रकार वाटला. आता तो मुस्लिम आहे म्हणून तो ओंगळवाडा वाटला का? कारण मुस्लिम मांसाहार करतात वगैरे वगैरे. तर हे शिम म्हणजे मटण सम्राट त्यांचेच मित्र म्हणायचे, मटण मारतंड, कारण त्यांना दिवस रात्र मटण लागायचं म्हणून त्यांना मटणाची वगैरे काही अलर्जी नव्हती. त्यांना किळसवाडा आणि ओंगळवाडा प्रकार गांधीच्या चुलीपर्यंत, स्वयंपाक खोलीपर्यंत एका भंगी माणसाचा वावर आहे, हा किळसवाडा आणि ओंगळवाडा प्रकार आवडलेला नाही. आता त्यांनी कदाचित माफी केलं असतं, घरातला कारभार आहे, घरात कोणी काय करा. बरं, गांधी तर तो भंगी अस्वच्छ असण्याची शक्यता नाही, कारण आजही गांधीच्याच नावावर स्वच्छता अभियान राबवलं जातं, त्यामुळे त्यांच्या घरात स्वच्छता तर असलीच पाहिजे. आणि भंगी अस्वच्छ असेल असं त्या माणसाला चालण्याची सुतराम शक्यता नाही. मग हा भंगी मुसलमान आहे. एक वेळा कदाचित शिवमुंजेंनी हे मान्य केलं असतं, पण त्यांच्या दुर्दैवाने 1920ला काँग्रेसचं अधिवेशन ठरतं नागपूरला, आणि काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला ठरतं. तर हे अपेक्षा अशी आहे की टिळक महाराज तिथे नेतृत्वात असतील किंवा सर्व असतील, पण टिळक महाराजांचं निधन झालेलं आहे. आणि 1920 मध्ये टिळक महाराजांच्या निधनानंतर गांधी नेतृत्वात आलेले आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये
काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा ठराव होतो, हा ओंगळपणा आणि हा घाणेरडेपणा हा मुंडे साहेबांना आवडलेला नाही किंवा त्या वर्णवर्चस्वादी चौकटीला आवडलेलं नाही. आणि 1920 नंतर हे काँग्रेसचं व्यासपीठ वाटलेलं आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात आणि गांधीच्या नेतृत्वात जो काही स्वातंत्र्य लढा होईल तो बाटलेला स्वातंत्र्य लढा असेल, तो विटाळलेला स्वातंत्र्य लढा असेल. म्हणून 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पवित्र बिन बाटलेला अशा देशाच्या निर्मितीसाठी देशभक्तीच्या भावनेने स्थापना झाली. याच्यात कुठलेही हे देशभक्तीचे सर्टिफिकेट देणारे त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये नव्हते. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की त्यांनी आपला काय केलेलं आहे माहित नाही. आजकाल म्हणजे बरं, गांधीची हत्या केली, गांधी मरत नाही हे तर आता एका स्वाधीने सिद्ध केलेलं आहे. कारण त्या फोटोवर बंदुकीच्या गोळ्या 2 वर्षापूर्वी झाडलेल्या आहेत, त्यामुळे मेला नाही हे तर परत त्या साध्वीने सिद्ध केलेलं आहे. पण गांधीला वेगवेगळ्या प्रकारे मारायचे. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं मजबुरी का नाम महात्मा गांधी. हसले तुम्ही. महाराष्ट्रात कुठेही गेलं मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हटलं की हसतात. एक साधा प्रश्न मी विचारतो, मजबुरी गांधीची कुठे होती हो? या देशाने त्याचं नेतृत्व स्वीकारलं, ही मजबुरी असेल तर या देशाची असेल, गांधीची कुठे होती? काँग्रेसने या महात्मा गांधीचं नेतृत्व स्वीकारलं, ही मजबुरी काँग्रेसची असेल, गांधीची कुठे होती? किंवा नेल्सन मंडेला सारखा माणूस असं म्हणतो की इतका प्रदीर्घ काळ मी तुरुंगात काढला कारण महात्मा गांधींच्या विचाराची प्रेरणा मला होती. ही मजबुरी असेल तर नेल्सन मंडेलाची असेल, गांधीची मजबुरी कुठे होती? बराक ओबामा सारखा माणूस जेव्हा राष्ट्रपती होते अमेरिकेचे तेव्हा या देशामध्ये येऊन तो असं म्हणतो की महात्मा गांधी झाले नसते तर एक काळा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकला नाही असं म्हणत असेल तर ही मजबुरी बराक ओबामाची असेल. आणि आजही जगामध्ये कुठेही आपले माननीय पंतप्रधान गेल्यानंतर महात्मा गांधींचं नाव घेत असतील तर ही मजबुरी नरेंद्र मोदीची असू शकते, गांधीची कशी? आणि आजच्या दिवशी 73 वर्षापूर्वी हत्येनंतर पेढे ज्यांनी वाटले त्यांच्या प्रातस्मरणामध्ये गांधीचं नाव घ्यावं लागतं, ही त्यांची मजबुरी असते, गांधीची मजबुरी कशी? मला आश्चर्य ते काय म्हणतात त्याचं नाही वाटत. मला आश्चर्य त्यांनी असं वाटते की मजबुरी का नाम महात्मा गांधी त्यांनी फेकलं, आम्ही झेललं कसं? मला झेलणाऱ्यांचा राग येतो. मजबुरी असेल तर आईन्स्टाईनची असेल की ज्यांनी असं म्हटलं की पुढच्या पिढीला असा एखादा माणूस हाडामासाचा माणूस होऊन गेला हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही असं वाक्य वापरणाऱ्या आईन्स्टाईनची मजबुरी असू शकते, गांधीची मजबुरी कशी? पण तुम्ही आमचे सगळे मेनू त्यांनी कब्जात घेतलेले आहेत आणि मजबुरी का नाम म्हटल्यानंतर नाव असेल महात्मा गांधी सामर्थ्याचं नाव आहे, मजबुरी का नाम महात्मा गांधी आजपासून डोक्यातून काढून टाका. आणि असेल तर तर्क सांगा कोणीतरी की मजबुरी का नाम महात्मा गांधी का म्हटलं गेलं, ज्याला जगाने मानलं. आज जगामध्ये असा क्वचित देश आहे की जिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. आज जगामध्ये असं क्वचित विद्यापीठ आहे की गांधी अध्यासन तिथे नाही. आज जगामध्ये क्वचित असं एखादा देश असेल की ज्यांनी गांधीच्या स्मरणार्थ सन्मानार्थ टपालाचं तिकीट काढलेलं नाही. मजबुरी त्यांची आहे, गांधीची नाही. पण फेकलं त्यांनी, आम्ही झेललं. आणि झेलणारे म्हटल्यानंतर निंबू फेकणारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असतात, ते फेकाफेकी करतात. मजबुरी का नाम म्हटल्यानंतर मग अगतिक असहाय्य. तुम्ही सांगा, तुम्ही सामर्थ्याची दोस्ती करू इच्छिता की अगतिक माणसाची? जग सामर्थ्याशी आयडेंटिफाय होतं, अगतिक आणि असहाय्य माणसांची नाही. मग कोणीतरी सांगितलं की गांधीचं तत्वज्ञान म्हणजे काय?
एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, हे येशू ख्रिस्ताचं वाक्य आहे. पण गांधीचं तत्वज्ञान हे नाही आहे. गांधींनी आयुष्यभर अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवलेला आहे. मग हे वाक्य आलं कुठून? म्हणजे हे गांधी द्वेष्टात माणूस वापरतो असं नाही. गांधी प्रेमी म्हणजे राजकुमार हिरानी लगे रहो मुन्नाभाई मध्ये तो मुन्नाभाई आणि तो सर्किट की एका गाल पे मारा तो दुसरा, असं ते काहीतरी वाक्य आहे की नाही. हे एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा असं जर एखाद्या माणसाचं फोकस झालं तर किती माणूस नेबळट आहे. त्याला आपण काय आपल्या गावरानी शब्दात दुसरंच काहीतरी टिंब म्हणून. हे वाक्य असं नाही आहे. हे वाक्य त्यांच्या हरिजन यात्रेमधलं असं आहे की हरिजनांची सभा चालू आहे आणि ते असं म्हणतात इथला कुठलाही तरुण उठून उभा झाला आणि व्यासपीठावर आला आणि त्यांनी माझ्या गालावर एक मारली तर मला राग येणार नाही. मी दुसरा गाल समोर करेल आणि दोन्ही गालावर त्यांनी मारल्यानंतर हजारो वर्ष या हरिजनांवर जो आम्ही अन्याय अत्याचार केलाय त्याचं परिमार्जन होणार नाही, अशा अर्थाने ते वाक्य आहे. पण वर्षानुवर्ष एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, हा संदर्भ तोडून आम्हाला वाक्य सांगितलंय. परत त्यांनी फेकलं आणि आम्ही खेळलं. गांधीची बकरी हा तर एक मोठा विषय असतो. गांधीची बकरी काजू आणि बदाम खाते. त्यांनी सांगितलं ना आम्ही ऐकलं. आलं आपल्या बोंगेपणाचाही म्हणजे कळस आहे. म्हणजे जो गांधी सुटाबुटातला बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी आणि प्रवास करता करता त्याच्या अंगावरचे कपडे, कारण गोरगरिबांच्या अंगावर कपडे नाही म्हणून त्याच्या अंगावरचे कपडे कमी होत पंचावर जो गांधी येतो तो मात्र आपल्या बकरीला मात्र काजू आणि बदाम खातो. या एका वाक्याने गांधी किती ढोंगी होता हे सिद्ध करायला हे वाक्य पुरेसं आहे. काय याला गोरगरिबाचं काही नाही, याची बकरी तर काजू बदाम खाते हा सोंग ढोंग करतो. हे सगळं यांनी करून पाहिजे. पण तरी गांधी मरत नाही. मग यांनी काय केलं की नथुरामच्या बंदुकीच्या गोळीमधून सुटलेल्या गोळीमधून गांधी मरत नाही म्हटल्यानंतर आता ते भगतसिंगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीला मारायचा प्रयत्न. हे तुमच्या तरुणांमध्ये तर खूप आहे. हे सांगितलं जातं की गांधी एक नंबरचा हलकट माणूस होता. भगतसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. उलट भगतसिंगाला फाशी व्हावी याच्यासाठी गांधीला घाई झालेली होती असं सांगितलं जातं आणि आपण मात्र ऐकतो. काय इतिहास. बरे जे लोक भगतसिंगाविषयी प्रेम दाखवतात त्यांनी त्यावेळेस काय केलं असा प्रश्न तरी आपण विचारतो का? एखादी काही ऍक्शन, एखाद्या पप्पू गोळवळकर गुरुजींचं किंवा हेडगेवार गुरुजींचं एखादं पत्र व्हायसरॉयला, एखादी निदर्शन प्रदर्शन. इतिहासाच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगतसिंगची फाशी रद्द होण्यासाठी त्यांचे पप्पू गोळवळकर गुरुजींनी पत्र लिहिलेलं व्हायसरॉय कोणी आणून दाखवा. कारण भगतसिंग त्यांचा नव्हता, कारण स्वातंत्र्याच्या लढाईत होता. त्याही पेक्षा दुश्मन क्रमांक म्हणजे बंच ऑफ थॉट्स तुम्ही वाचलं असेल गोळवळकर गुरुजींचं. त्याच्यामध्ये शत्रू क्रमांक 1 मुसलमान प्रकरण आहे, शत्रू क्रमांक 2 ख्रिश्चन, शत्रू क्रमांक 3 कम्युनिस्ट. आणि भगतसिंग कम्युनिस्ट होता. प्रेम असण्याचं कारणच नाही, क्रमांक 3चा शत्रू होता. पण आता गांधी गोडसेच्या बंदुकीच्या गोळीने मरत नाही म्हटल्यानंतर भगतसिंगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीला मारायचा प्रयत्न. भगतसिंगासाठी काय केलं, भगतसिंगासाठी काय केलं तुम्ही आम्ही प्रश्न विचारत. भगतसिंगासाठी आयर्विन कराराच्या वेळेस गांधी जवळ 7 वेळा आयर्विन समोर हे म्हणतात की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द झाली पाहिजे. 7व्यांदा ते इरिटेट होतात आणि इरिटेट होऊन आयर्विन असं म्हणतो की अहिंसेचे पुजारी तुम्ही, हिंसेमध्ये भाग घेतलेल्या यांचा म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंची
फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून तुम्ही जीवाचा आटापिटा करताय. त्याच्यावर गांधी असं म्हणतो की इथे हिंसा अहिंसेचा मुद्दा नाही, हे या देशाचे थोर देशभक्त आहे म्हणून त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली पाहिजे असं काय माणसाचं वाक्य आहे. पण हे सांगितलं जातं की भगतसिंगाचं काय केलं. भगतसिंग म्हणजे हे कुठून म्हणतात ते माहित आहे. भगतसिंगाची फाशीची शिक्षा, भगतसिंग सुखदेव राजगुरूंची फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. आणि अंमलबजावणी होत नाही आहे. ब्रिटिश सरकार हा विचार करते की काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशनाच्या आधी जर आपण शिक्षेची तारीख ठरवली तर अधिवेशनामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे, उलट प्रक्षोभ जमाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचं अधिवेशन आटोपून गेल्यानंतर तारीख जाहीर करायची हे ब्रिटिशांनी ठरवलेलं आहे. गांधीला हे कळतं, ते पत्र कोणीही वाचू शकतो. आणि टिंगलीच्या किंवा टोन, ज्याला आपण व्यंगात्मक टोन असतो, की आता फाशीची शिक्षा ठोठावल्या गेली आहे, आता फाशीची तारीख ठरायला कोणाची वाट पाहतात असं ते कोणीही सुज्ञ माणूस ज्याचा वरचा मजला खाली नाही हे समजू शकेल. एक टिंगलीच्या आणि याचा उपरोधिक यांनी त्यांनी प्रश्न विचारला की आता वाट कशाची पाहत आहे, आणि हे सांगतात की गांधी त्याच्या मरण्याची वाट पाहतात. मला स्वतःला जे भगतसिंग असेल तसंच नेताजी सुभाषचंद्र बोसचा एक पुळका यांना खूप येतो. आता हे खरं आहे, हिंसे अहिंसेचे मुद्दे होते, तात्विक चर्चेचे मुद्दे होते, मतभेदाचे मुद्दे होते, पण भगतसिंग म्हणा किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणा, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधीचे संबंध बापाचे आणि लेकराचे होते. मतभेदाचे मुद्दे होते. गांधी साधन आणि साधन याला महत्व देत होते. ते हिंसा असो का अहिंसा असो, कोणाही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस आटापिटा करत होते. 1938 मध्ये हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र, काँग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस हे गांधीच्या सांगण्यावरून झाले. आणि 1939 मध्ये त्रिपुरामध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांना परत अध्यक्ष व्हायचं आहे. गांधी त्या अधिवेशनात नाही आहे. राजकोटमध्ये हिंसाचाराचा काही डोंब उसळलेला आहे, तिथे ते गेलेले आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा आग्रह आहे की यावेळेस परत मला अध्यक्ष व्हायचं आहे. काँग्रेस कार्यकारिणी विरोधात आहे. आता काँग्रेस कार्यकारिणी विरोधात आहे यालाही काही कोणाचा द्वेष वगैरे कारणीभूत नाही आहे, कारण काँग्रेसची भूमिका अशी ठरलेली आहे की कोण्याही परिस्थितीमध्ये हिटलरशी हात मिळवणी करायची नाही. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना वाटतं की ब्रिटिशांना हाकलायचं असेल तर हिटलरशी सुद्धा हात मिळवणी केली पाहिजे. अध्यक्ष असताना 1938 मध्ये हरिपुराचे ते काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते गुप्तपणे ताजमहल हॉटेलमध्ये हिटलरचा मंत्री आलेला असताना ते त्याला भेटतात. ही गोष्ट कार्यकारिणीला समजते आणि कार्यकारिणी मग नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या परत अध्यक्ष होण्याच्या विरोधात आहे. आणि हे इरेज पेटलेलं आहे की मला अध्यक्ष परत व्हायचं आहे. हे म्हणतात तुम्हाला अध्यक्ष व्हायचं नाही आहे, होऊ देणार नाही. म्हणून पट्टाभी सीतारामय्या यांना काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभं केलं जातं आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांची निर्विवाद लोकप्रियता आहे. काँग्रेस महाकार्य समितीमध्ये ते निवडून येतात. कार्यकारिणीचं अजून दुखणं थांबलेलं नाहीये. कार्यकारिणी नेताजी सुभाषचंद्र बोसला परत काढी करायसाठी असं म्हणतात की आता जी काही कार्यकारिणी होणार असेल ती महात्मा गांधींच्याच सल्ल्यानुसार झाली पाहिजे. त्यांना ते मान्य आहे. ते महात्मा गांधीशी संपर्क करतात आणि ते म्हणतात की जी काही कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी तुमच्या सल्ल्यानुसारच मला करायची आहे. ते म्हणतात नाही, तुम्ही निवडून आलेले अध्यक्ष आहात. फक्त एक वाक्य असं म्हणतात की पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव हा मी माझा व्यक्तिगत पराभव मानतो, तरी सुद्धा तुम्ही निवडून आलेले अध्यक्ष असल्यामुळे संपूर्ण कार्यकारिणी तुम्हीच ठरवली पाहिजे. हा तुमचा प्रिव्हिलेज आहे, अधिकार आहे.
परत कार्यकारिणी निराश आहे की गांधींनी हात झटकलेले आहे. मग कार्यकारिणी शेवटच्या हुकमाचे एक्के फेकतात. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की तुमच्या पुढच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही असणार नाही. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेस शस्त्र खाली ठेवतात आणि ते असं म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्या कार्यकारिणीमध्ये असणार नाही त्या कार्यकारिणीचा अध्यक्ष मी होत नाही म्हणून ते राजीनामा देतात. इथे कुठेही गांधीचा संबंध नाही, परंतु नेताजी सुभाषचंद्र बोसच्या खांद्यावर की अध्यक्षपदावरून गांधींनी कसं हुसकून लावलं कसं हाकलं. पण यांचा एवढा दुश्मनी आहे हो. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडची नावं माहिती आहे तुम्हाला? आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडची नावं एक गांधी ब्रिगेड आहे, एक नेहरू ब्रिगेड आहे, एक मौलाना आझाद ब्रिगेड आहे. परमपूज्य गोळवळकर गुरुजी, हेडगेवार गुरुजी असं ब्रिगेडची नावं नाही आहे. तुमच्या काही इन्फॉर्मेशन नावं ही आहे. आणि 75व्या वर्षी जेव्हा गांधीचा वाढदिवस आहे, सिंगापूरला ते सादर करतायत, आझाद हिंद फौजेसमोर ते सादर करतायत. तिथे पहिल्यांदा राष्ट्रपिता ही पदवी नेताजी सुभाषचंद्र बोसने दिलेली आहे. दुर्दैवाचा भाग असा, बरं, ज्या नेताजी बद्दल एवढे यांना प्रेम आहे, हे हरिपुरा अधिवेशनामध्ये अध्यक्ष झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडगेवार यांना भेटीची इच्छा व्यक्त करतात. एक स्वयंसेवक त्यांचा मित्र असतो बाळाजी हुद्दार म्हणून, त्याला ते असं म्हणतात की माझी हेडगेवारांशी भेट घालणार आहे. बाळाजी हुद्दारी एकदम म्हणजे उत्साहात येतात की काँग्रेसचा अध्यक्ष हेडगेवारांची भेट घ्यायची इच्छा प्रदर्शित करतो. मग तो शिर घेतात आणि त्यांना असं कळतं की नाशिकला बाळासाहेब रघाटे म्हणून एक संघ कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी हेडगेवारांचा मुक्काम आहे. ते तिथे जातात आणि खोलीमध्ये हास्य विनोद चालू असतात. काहीतरी हेडगेवार बोलत असतात आणि स्वयंसेवक हसत असतात. हास्य कल्लोळ चालू असतो आणि तिथे जातात आणि ते म्हणतात मला तुमच्याशी बोलायचं आहे. हेडगेवार म्हणतात की बोला, सगळी आपलीच माणसं आहेत, बोला. नाही म्हणे, मला फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे. ते म्हणतात अरे आपलीच माणसं आहेत, बोलणार म्हणते, मला महत्वाचा एक निरोप द्यायचा आहे आणि तुमच्याशीच बोलायचं. मग सगळ्या संघ कार्यकर्त्यांना त्या खोलीच्या बाहेर काढलं जातं आणि ते सांगतात आणि नेताजींचा निरोप सांगतात. ते म्हणतात की नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसच्या अध्यक्षांनी तुम्हाला भेटीची इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तुम्ही भेटलं पाहिजे, ते समजावून सांगतात. ते म्हणतात माझी तब्येत बरोबर नाही. ते अजून समजावून सांगतात. ते म्हणतात माझी तब्येत बरोबर नाही, मी विश्रांतीसाठी आलेला आहे. आधी हास्यकल्लोळ चाललेला आहे आणि मग हा माणूस बाळाजी हुद्दार ऐकत नाही म्हटल्यानंतर ते असे त्या कॉटवर बसलेले असतात, तिथे आडवे होतात. आता माझी तब्येत अजिबात चांगली नाही आणि मी आता एकही शब्द बोलू शकत नाही असं म्हणत हुद्दार समजून जातात. 2 वेळा नेताजी सुभाषचंद्र बोसांनी भेटीचे प्रयत्न केलेले हे संघ कार्यकर्त्यांच्याच पुस्तकामध्ये आहे. पण यांनी भेट टाळलेली आहे. का टाळलेली आहे? कारण नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये आहेत आणि यांना ब्रिटिशांच्या गुडफेथ मध्ये राहायचं आहे. हेडगेवारांची आणि समजा नेताजी सुभाषचंद्र बोसांची भेट झाली तर आपण सुद्धा ब्लॅकलिस्ट मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्या भीतीपोटी म्हणजे विनंती कोण करताय? नेताजी सुभाषचंद्र बोस भेटीची इच्छा व्यक्त करतायत आणि हे भेट टाळतायत आणि हे आताचे देशभक्त प्रमाणपत्र वाटतायत. हे सगळे इतिहास समजून घेतला पाहिजे. कारण गांधीची हत्या का झाली हे समजून घ्यायचं असेल त्याच्याशिवाय गांधी समजून घेतल्या जाऊ शकत नाही. मग गांधी नेताजींच्या खांद्यावर बंदूक ठेवून पहा, भगतसिंगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पहा, मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून पहा, एका गालावर मारलं तर दुसऱ्या गाल समोर करणारं तत्वज्ञान म्हणून पहा, किंवा मग गांधीची बकरी काजू बदाम खाते असं म्हणून पहा. असा अट्टहास
वारंवार चाललेला आहे. पण दुर्दैवाने आपली माणसं गांधींनी जो काही अट्टास म्हणजे आजही गांधीच्या बाबतीमध्ये म्हणजे हिंसेच्या बाबतीमध्ये काय वाचलेलं आहे तुम्ही? अहिंसेचा पुजारी, राष्ट्रपिता, महामानव, अजून काय काय अहिंसेचा पुजारी. पण हे तुम्हाला माहित आहे की पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा टिळक जिवंत आहे, अॅनी बेझंट जिवंत आहे, महात्मा गांधी नुकतेच आलेले आहेत, पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भरती होण्याची मोहीम महात्मा गांधी काढतात. आणि त्यावेळेस टिळकही ब्रिटिशांना मदत करायच्या तयारीत आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ब्रिटिशांना काही अटी टाकू, अटी घालून आपण मदत करू. महात्मा गांधी असं म्हणतात, अटी टाकता टाकता हे पहिलं महायुद्ध संपून जाईल आणि आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं शस्त्र प्रशिक्षण राहील. आता अहिंसेच्या पुजाऱ्याला काय खटा टोकायचा की या देशातला सर्वसामान्य माणसांनी ब्रिटिशाच्या सैन्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शस्त्र प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावर खूप टीका झालेली आहे त्यावेळेस. पण ते जीवाचं रान करून सैन्य भरतीसाठी आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाला शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी अट्टहास करताय. आणि टिळक आणि अॅनी बेझंटला म्हणतायत की या देशातला एक संधी आलेली आहे देशातल्या सर्वसामान्य माणसाचं शस्त्र प्रशिक्षण करण्याची. ही संधी गमावता कामा नये. ही पहिलीच घटना नाहीये. 1925 मध्ये जेव्हा ब्रिटिश शस्त्रबंदी कायदा आणते त्याला सर्वाधिक विरोध करणारा महात्मा गांधी आहे. हे कोणाला माहित आहे? तर ही दुसरी गोष्ट नाही. तिसऱ्या गोष्टीमध्ये 1930 मध्ये व्हाईसरॉयला जो एक याचा चार्ज दिला जातो, मागण्यांचा 11 मागण्या त्याच्यात सादर केल्या जातात. त्याच्यात एक मागणी या अहिंसेच्या पुजाऱ्याची ही आहे की या देशातल्या सर्वसामान्य माणसांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे. आपण महात्मा गांधी म्हणत असताना तो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा सेनापती होता हे विसरतो. आणि टिळकांचं एक वाक्य त्या काळातलं असं आहे की शस्त्राच्या सहाय्याने, तेव्हा आपले काय 12 आणे होते की 16 आणे? 16 आणे ना, 16 आणे. त्यांचं वाक्य असं आहे की या शस्त्राच्या सहाय्याने 8 आणे जरी मला युद्ध जिंकायची खात्री वाटली असली तरी मी हा जुगार खेळला असता. पण या 16 पैकी एकालाच फक्त जिंकण्याची शाश्वती तीही वाटत नाही. ते वाक्य आणि मग गांधीची वर्तणूक जर लक्षात घेतली, कारण हे अनेकांना माहित नाही. म्हणजे हे सुद्धा माहित नसतं की जेव्हा 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरवर पाकिस्तानचा हल्ला झाला आणि पाकिस्तानचा हल्ला झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून वल्लभभाई पटेलला झापणारा हा महात्मा आहे की झोपल्या हातचा वेळ त्यांना खूप झापलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी विमान आणि सैन्य काश्मीरला पाठवलेलं आहे. तेव्हा जाहीरपणे वल्लभभाई पटेलांचं अभिनंदन करणारा महात्मा गांधी आहे. तो म्हणतो तातडीने विमान आणि सैन्य पाठवलं त्याच्याबद्दल अभिनंदन. त्यांनी असं नाही म्हटलं की अहिंसेने आपण तिथे प्रतिकार करूया. या सगळ्या गोष्टींचं, कारण गांधींचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. म्हणजे गांधींचा धर्म अनेक वर्ष, म्हणजे गांधींचा तो राम म्हटल्यानंतर, कारण आमचा राम म्हणजे काय, पुरोगामी चळवळीतल्या माणसांचा शंभुकाचा वध करणारा आणि सीतेचा त्याग करणारा. बरं, राम आमचा असा. पण गांधीचा रामच समजेल. पण आता समजायला लागलं की गांधींनी धर्म मानला पण धर्माला उलटा केला हे त्यांना समजलेलं आहे. म्हणजे गॉड इज ट्रूथ हे पहिलं वाक्य होतं आपलं. गॉड इज ट्रूथ. गांधींनी देव उलटा करा, ट्रूथ इज गॉड करून टाकलं. हे समजलंच नाही त्यांना. समजलं, तुम्हाला समजलं नाही. ट्रूथ इज गॉड म्हणजे काय? ट्रूथ इज गॉड, गॉड इज ट्रूथ. बरं, गांधीचा राम मानत होते गांधी. पण गांधीच्या आयुष्यामध्ये रामाची मूर्ती कधी दिसली आहे? रामाचा फोटो दिसलेला आहे? म्हणजे आता राम मानतोय पण मंदिर नाही तर धंदा कसा चालेल? म्हणजे हे बरोबर आहे.
बरं त्यावेळेस गांधीच्या राम मानण्याचा अर्थ समजे नाही. पण आता जेव्हा तो अडवाणीच्या ताब्यात राम गेला आणि मग रामाने काय काय उत्पात केला हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की गांधींनी जोपर्यंत राम धरून ठेवला होता तेव्हा रामाच्या नावावर हिंसा झाली नाही या देशात. गांधींनी गाय धरून ठेवली होती तोपर्यंत गायीच्या नावावर कोणाचं मॉब लिचिंग नाही झालं. आजकाल तर म्हणजे गाडी घेऊन फिरतो, गायीचा कळप दिसल्यानंतर थांबून ठेवतो गाडी, कारण समजा त्याच्या कळपामधून गाडी गेली, थोडासा काही धक्का लागला गाडीचा वगैरे, एक तुम्ही मुसलमानासारखा दिसतो, चांदभाई सारखा दिसतो, आणि कोणी ओरडलं झाला, ओ उसने मार दिया उसको, उसने मार दिया उसको, अरे आपले कत्तल करतील की काय अशी भीती वाटते. गाय हा भीतीदायक प्राणी झालाय. गांधीचा धर्म म्हणजे गांधी म्हणजे सेवाग्राम आश्रमामध्ये मंदिर बांधायला विरोध करतात, राम मानतात, मंदिर बांधायला, कारण ते प्रार्थना करतात, पण प्रार्थनासाठी मंदिर नको आहे. पण मंदिर कशाला म्हणतात? एरवडा तुरुंगामधून जो काही पत्रव्यवहार गांधींनी केलेला आहे एरवडा मंदिर असं लिहिलेलं आहे. म्हणजे मंदिर प्रतीक घेतलं, राम प्रतीक घेतलं, गाय प्रतीक घेतलं. मला संतांची आठवण येते. तुकारामाचा एक अभंग, म्हणजे थोडा बहुत एक संत वाङ्मयाचाही अभ्यासक आहे, एक अभंग तुकारामाचा वाचल्यानंतर मी इतका उडालो. त्याच्यात तुकाराम असं म्हणतात, देव आहे ऐशी वदवावी वाणी, देव आहे ऐशी वदवावी वाणी, देव नाही ऐसे जाणावे मनी. म्हटलं हे तर खूप आहे बा. हे तुकाराम महाराज म्हणतात. बरं गाडगे महाराज आपले गोपाला गोपाला देवकीनंदन करतात, पंढरपूरला ते विठ्ठलाच्या दर्शनाला जात नाही. म्हणजे संतांनी सुद्धा विठ्ठल धरून ठेवलेला आहे. म्हणजे तुकारामाला समजलेला आहे काय आहे ते विठ्ठल. मी नेहमी असं म्हणतो की देव धर्मावर पुरोगामी डाव्या चळवळीने जी काही टीका केली ती सर्वसामान्य हिंदूंना आवडलेली आहे. आणि गांधीला हे समजलं, संतांना हे समजलं, म्हणजे आपल्या गाडगे बाबांना हे समजलं, यांचा देव कसा आहे माहित आहे? मलखामासारखा आहे. आता मलखामामध्ये ताकद असत नाही, पण तुकाराम मलखामावर कसरत करतो म्हटल्यानंतर तुकारामामध्ये ताकद येते. आपण मलखामामध्ये ताकद नसते, पण मलखामावर कसरत केली तर ताकदच येते. हा विठ्ठल यांचा मलखामासारखा आहे. गाडगे महाराजांचा गोपाला हा मलखामासारखा आहे आणि गांधीचा राम सुद्धा मलखामासारखा आहे. त्याच्यावर कसरत केल्यानंतर यांना ताकद आलेली आहे. हे धर्माचं आकलन जे आहे, गांधींनी धर्माचा अवकाश सोडलेला आहे. म्हणजे या सगळ्याचा इतका बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे की गांधी असं म्हणतात, म्हणजे अनेक वेळा गांधी चातुर्वर्ण्य मानतात असं आपण म्हणतो. हो बरोबर आहे वाक्य गांधीचं. म्हणजे गांधींची ती कुशलता मला आज हे होते की ते म्हणतात मी चातुर्वर्ण्य मानतो. अनेक वर्ष गांधीचं माझं भांडण होतं की तू चातुर्वर्ण्य मानत असेल तर तुझा माझा काय संबंध. पण त्याचं पुढचं वाक्य मजेशीर असतं, मी चातुर्वर्ण्य मानतो पण असा चातुर्वर्ण्य मानतो की ज्याच्यामध्ये उच्च नीच भेदभाव असणार नाही. असं चातुर्वर्ण्यच नाही ना बा. म्हणजे जो नाही आहे तो मी मानतो. गांधी म्हणतो मी सनातन हिंदू आहे आणि आपण बुचकून जातो. कारण बा सनातन हिंदू म्हणजे कोण? ते आपले भिडे गिडे हे सगळे सनातन हिंदू आपल्याला माहित असतात. तर म्हटलं बा आपण गांधी त्याच कॅटेगरीतला आहे काय? गांधी असं म्हणतो मी सनातन हिंदू आहे पण वेद प्रामाण्य मानत नाही. ही जी कुशलता आहे ना, म्हणजे वेद प्रामाण्य मानत नाही. आणि ते त्यावेळेच्या धर्मरक्षकांना प्रश्न असा विचारतात की वेदाचं अध्ययन केल्यानंतर जर तुमचा धर्मगुरू होता येत असेल तर मॅक्स मुलर हा तुमचा धर्मगुरू का नाही? हा गांधीचा धर्मविषयक विचार, गांधीचा जातीविषयक विचार हा थोडा समजून घेण्याची गरज आहे. मला स्वतःला आजच्या दिवशी, कारण आता गांधी संपवण्याचं हे चाललेलं आहे. म्हणजे आता नथुरामाचं काय काय करायचं हे चाललेलं आहे. म्हणजे नथुरामाच्या नावाने ज्ञानशाळा, नथुराम किती थोर पंडित. म्हणजे नथुरामांचंही म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की नथुरामाची सुद्धा मला दया येते. दया याच्यासाठी येते की नथुरामाची वाढ कशी झाली हे तरी तुम्हाला माहित आहे का? पंडित म्हणतात ठीक आहे,
कारण नथुरामाच्या आई वडिलांना जी मुलं व्हायची ती मुलं त्यांची जिवंत राहायची, मुली व्हायच्या त्या जिवंत राहायच्या. आणि मग ते आपल्या गुरुकडे जातात आणि ते असं म्हणतात की याच्यावर उपाय काय. मग गुरु मार्ग सांगतो की या मुलाला आता तुम्ही मुलीप्रमाणे वाढवा. त्याचं नाव रामचंद्र आहे नथुरामाचं. नथुराम मुलीप्रमाणे वाढवा म्हटल्यानंतर मुलीच्या वेशामध्ये नथ घालून हा माणूस अनेक वर्ष राहिलेला आहे. आणि साधी गोष्ट अशी आहे की लहान एक मुलगा मुलीच्या वेशामध्ये नथ घालून वावरतो म्हटल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्याला काय टोचलं असेल, काय म्हटलं असेल, लहान मुलं काय खेळ खेळली असतील, हे सगळे आपण कल्पनेने हे करू शकतो. काय त्याची अवहेलना झाली असेल आणि ती ओळख मिटवायसाठी ते रत्नागिरीला गेले. आणि याच्यामध्ये गंड असा झालेला आहे की आपल्याला पुरुषार्थ नाही आहे, कारण लहानपणापासून स्त्री वेशामध्ये वावरलेला आहे आणि पुरुषार्थचं एक कारण त्याला कोणीतरी पुरवलेलं आहे आणि मग त्यांनी पुरुषार्थ मिळवण्यासाठी गांधीचा वध केलेला आहे. हा सगळा इतिहास वाचण्याची गरज आहे. कारण या सगळ्याच्या मध्ये गांधीचा धर्म असेल, गांधीचे अस्पृश्यतेच्या संदर्भातली मतं असेल. मला स्वतःला सांगायचं एकच आहे की गांधी का मरत नाही माझ्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 170 पानाच्या पुस्तकामध्ये त्याचं सगळं विवरण केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे, गांधी मरत नसतात. कारण ज्या म्हणजे आम्हाला अनेक तरुण मंडळी सांगतात, नाही हो काका तुमच्या काळचा जमाना वेगळा होता, आमच्या काळचा जमाना वेगळा आहे, आता चांगुलपणाला काय किंमत उरलेली आहे. बरं, असं म्हणणारा माणूस समजा नागपूरला माझ्याकडे येतो, बरं त्याचं चांगुलपणाला काही किंमत नाही, प्रामाणिकपणाला काही किंमत नाही असं म्हणतो. आणि जाता जाता असं म्हणतो, चंदू इथे सर्वाधिक चांगली शाळा कोणती आहे. मग दुसरा असतो तो, इथे चांगला डॉक्टर कोणता आहे, इथे चांगलं हॉटेल कोणतं आहे, इथे चांगला वकील आहे. सगळं चांगलंच विचारतो, चांगल्याला काही किंमत नाही म्हणतो आणि विचारतो काय चांगलं हॉटेल कोणतं, चांगली शाळा कोणता, चांगला शिक्षक कोणता, चांगला डॉक्टर कोणता, चांगला वकील कोणता, हे सगळं चांगलं विचारतो. जग किती बदललं असेल, काय बदललंय, तंत्रज्ञान बदललं असेल, माणूस कुठे बदलला हो. जगामध्ये असा एखादा माणूस दाखवा, जग बदलला आहे ना, की जगामध्ये असा एखादा माणूस दाखवा की ज्याला प्रेम नको आहे, फक्त द्वेष हवा आहे. मी जगामध्ये सगळ्यांचा द्वेष करेल, पण मला सुद्धा प्रेम पाहिजे. आणि मला सुद्धा, मी जगाचा द्वेष करत असताना मला सुद्धा प्रेम पाहिजे असेल तर गांधी मरणं शक्य नाही. गांधी मरत नसतो. मी जगाची अप्रामाणिकपणा करेल, पण जगामध्ये एक माणूस असा दाखवा की ज्याला अप्रामाणिक माणूस आवडतो, त्याला प्रामाणिकच माणूस आवडतो, त्याला प्रामाणिकच माणूस पाहिजे असतो. त्याच्यासाठी त्याला प्रामाणिकताच पाहिजे असेल आणि जोपर्यंत जगामध्ये त्याच्यासाठी का होईना प्रामाणिकता पाहिजे तोपर्यंत गांधी मरत नसतात. हिंसेचा मुद्दा घ्या. AK-47 माझ्या हातात आली नंतर मी कोणालाही मारत सुटेल, पण कोणाच्याही बंदुकीच्या गोळीने मी मरावं अशी माझी इच्छा होणार नाही. मी इतरांच्या बंदुकीच्या गोळीने मरावं असं जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत अहिंसाच तुम्ही तुमच्यासाठी का होईना. आपली अडचण कशी आहे की आम्ही आपलं गांधीचं आपलं बिनसते कुठं की गांधी जगावर प्रेम करायला सांग. तो असं म्हणतो बा हे साधा निसर्गाचा नियम आहे, टमाट्याचं बी टाकलं तर त्याला वांगे येत नाही. तो तेच म्हणतो की प्रेम केराल तर प्रेम उगवेल, प्रेम मिळेल. साध्या आणि साधन या शब्दामध्ये तेच मांडतो की धोत्र्याचं फूल लावायचं आणि मोगऱ्याचं फूल येईल याची अपेक्षा करायची, असं होत नसते असं तो म्हणतो. आम्हाला तर मोगऱ्याचं फूल पाहिजे पण कलम आम्ही धोत्र्याचं लावतो, इथे त्याचं आपलं बिनस. त्यामुळे गांधी हा समजून गांधी मरत नसतात आणि गांधी मरत नसतात आणि कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी नथुराम जगत नसतो. कितीही ठेवून पहा, कारण नथुरामला सुद्धा प्रेमच पाहिजे हो कोणाचं तरी, त्यालाही द्वेष नको आहे. म्हणजे द्वेष करणार प्रामाणिकतेच्या संदर्भात नेहमी असं वाटतं की चोराच्या घरात सुद्धा नोकर ठेवायचा असेल तर तो चोर निवडत नाही,
तो प्रामाणिक माणूस आहे, चोर नसलेला माणूस निवडतो. मग अप्रामाणिकच्या म्हणजे मटक्याच्या गिटक्याच्या धंद्यात, माफ करा तुम्ही ऐकलं नाही असे गृहीत धरतो मी, मटक्याच्या धंद्यातही प्रामाणिकता चालतो, विश्वासावर चालतो. मी जगाचा विश्वासघात करेल पण मला विश्वास पाहिजे आहे. म्हणून ही मूल्य आजही चिरकालीन आणि सनातन आहे. प्रेम, अहिंसा, विश्वास, प्रामाणिकता, त्या मूल्याचं प्रतीक गांधी आहे. आणि ती मूल्य आजही तुम्हाला हवी आहे, इतरांसाठी तरी नसली तर तुमच्यासाठी हवी आहे. आणि जोपर्यंत ही मूल्य तुमच्यासाठी तुम्हाला हवी आहे तोपर्यंत गांधी मरण्याची सुतराम शक्यता नाही. साधं एक सिनेमामध्ये पाहणं म्हणजे खलनायक नायक आणि याच्यातला सगळा काहीतरी संघर्ष असतो आणि शेवटी जिंकावं, नायकच जिंकावं असावं. बरं, त्या सिनेमा पाहणारे सगळे सज्जनच असतात का? सगळे दुर्जन असतात, हे असतात, ते सगळेच असतात. म्हणजे हॅरी पॉटरचा सिनेमा, हॅरी पॉटर कशाचं प्रतीक आहे? जगभर हा सिनेमा चालला, जगभर त्याची पुस्तकं वाचल्या गेली. हॅरी पॉटर एक सज्जनतेचं प्रतीक. आणि मग हॅरी पॉटर म्हणून असं सगळ्या दुर्जनालाही जोपर्यंत वाटत असेल किंवा नायक जिंकावा असं दुर्जनालाही वाटत असेल तोपर्यंत गांधी म्हणण्याची सुतराम शक्यता आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं या सगळ्या निमित्ताने हे विशेषतः तरुण पिढीने आणि विशेषतः व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी, कारण कसं आहे की त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही ऐकलं ते झेललं. आता कुठे हे लक्षात येऊन आलेलं आहे की दत्तप्रसाद दाभोळकर सारखा माणूस विवेकानंदावर लिहितो आणि त्यांचं पुस्तक आता तुमच्या आमच्या लक्षात येते आहे की गो ब्राह्मण प्रतिपालक आलाच कुठून शब्द? हो, शिवाजी महाराजांचा शब्द. पण किती वर्ष पुरावा होता आपला हा शब्द गो ब्राह्मण प्रतिपालक. एकेका शब्दामध्ये गांधीसाठी वध, शिवाजी महाराजांसाठी गो ब्राह्मण प्रतिपालक. आणि विवेकानंद तर आमचेच होते, कारण भगव्या कपड्यात होते. दत्तप्रसाद दाभोळकरांनी विवेकानंद यांचा कोणीच असत नाही, जिवंतपणी तर कोणीच असू शकत नाही. कारण मग जिवंतपणी ते वैकुंठात पाठवतात आणि नंतर तुकाराम वैकुंठात गेला एक वेळा खात्री झाली की मग त्याला प्रातस्मरणात आणतात. विवेकानंद असो, नेताजी सुभाषचंद्र बोस असो, भगतसिंग असो, कोणी यांचं नाही. कारण टीसभर जातीच्या आधारावर हा देश आहे असं मानणाऱ्यांचा हा कोणी मोठं असू शकत नाही. त्यांच्या पुरतं रेशीम बागेपुरतं ते थोर असतात, परमपूजनीय असतात. आणि रेशीम बागेचे किडे तर आजकाल इतके वळवळत आहेत. मग ते पुन्हा आंबे खाल्ल्यानं पोरं होते, मग कोणी रामाची मूर्ती, विषा असलेली मूर्ती लावा, वायफळ आजकाल सगळं चालू आहे. आजच्या दिवशी गांधीचा अभ्यास, आणि मी विनंती, माझं पुस्तक आहे म्हणून नाही, गांधी का मरत नाही हे पुस्तक वाचा. कारण तास सव्वा तासाच्या व्याख्यानामध्ये हा सगळा विषय नाही सविस्तर मांडतायत. पण ते पुस्तक वाचा. याच्यासाठी वाचा की हा इतिहास नव्याने समजून घ्या. कारण त्यावेळेस समजणारे कोणी नव्हते, माझे बापदादा नव्हते. त्यांनी समजून सांगितलं ते आम्ही समजून घेतलं. आता आम्ही थोडे बहुत शिकले असू तर इतिहासाचा काय अर्थ होता, व्यक्तीचे काय अर्थ होते, ज्ञानेश्वराचा काय अर्थ होता, तुकारामाचा काय अर्थ होता हे जरा समजून घेऊया. आणि आज या महात्म्याला परत आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द संपवतो. खरं तर वणीसारख्या ठिकाणी एवढ्या संख्येने लोक येतात. आजकाल तर म्हणजे भाषणाला सर जात असलो ते म्हणतात बाकी तुम्ही या नका येऊ, पण या तुम्ही, पण तुम्ही श्रोते किती आणा, म्हणजे आजकाल माणसं किती आणा हे वक्त्याला विचारायला लागलेली आहे. असं अजूनही तुमच्यावर वेळ आलेली नाही. हे वैभव वणीचं असंच कायम राहावं एवढं बोलतो. आणि काही चुकलं विकलं असेल तर काही क्षमा गिमा करू नका. होती म्हणून मी ब्राह्मण द्वेष्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. या चौकटीवर बोललं पाहिजे, प्रहार केला पाहिजे. आणि हेही मी तुम्हाला सांगतो की गांधीचा जीव घेणारा ब्राह्मण होता म्हणून समस्त ब्राह्मण जातीवर टीका करण्याचा अर्थ नाही आहे. कारण त्यांना जीवाला जीव देणारेही ब्राह्मण अनुयायी होते, हेही मी तुम्हाला सांगतो. कारण समस्त एखादी जात वाईट असते, समस्त एखादा धर्म वाईट असतो, समस्त एखादा देश वाईट असतो असं मी मानणारा नाही. सविसर मिसळ आणि भेसळ सगळ्या जाती जमातीमध्ये सगळ्यांमध्ये असते. आज या महात्म्याचं स्मरण करताना स्मरण करूया
कारण असा माणूस होणे नाही, कारण त्यावेळेचा सगळा त्यांच्या आयुष्यातले एक एक प्रसंग पाहिल्यानंतर की पुरुषांची पुण्य आहे, त्याच्यावर आपण जगतो आहोत. तुम्ही माझे 2 शब्द ऐकले, मी आभारी आहे. धन्यवाद. आणि आपणही मला बोलावलं, ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. कृपया सर्वांना विनंती की अध्यक्षीय भाषण आहे, तर कृपया हा सभागृह सोडून जाऊ नये. माननीय चंद्रकांतजी वानखेडे सर यांनी आपल्या उगवत्या शैलीमध्ये गांधी विचाराची प्रासंगिकता समजून सांगितली. एक वेगळा गांधी आपल्या पुढ्यात मांडला, त्याबद्दल शिवमोत्सव समितीतर्फे तसे आपल्याला धन्यवाद देतो. आणि माननीय चंद्रकांतजी वानखेडे ज्याने गांधीजीबद्दल काही मतप्रदर्शन केलं होतं, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल काही मतप्रदर्शन केलं होतं. आणि त्यावरून आपल्याला गांधी अमर आहेत असंच निदर्शनास येईल. आपल्या रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजीबद्दल जे म्हटलं ते वास्तव आपल्याला सांगतो. आपल्याला गांधीजीच्या मृत्यूच्या 10 वर्ष आधी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे की एखाद्या वेळेस त्यांना आपल्या कार्यात यश मिळणार नाही, त्यांना म्हणजे गांधीजींना यश मिळणार नाही, अपयशही मिळू शकतं. पण त्याच वेळेस ख्रिस्तालाही अपयश मिळालं होतं, बुद्धालाही अपयश मिळालं होतं. आणि म्हणून अपयश आले म्हणून युगाने युगे या महात्माजींनी मानवजातीच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या जीवनापासून धडा घ्यावा. अशा महामानव म्हणून गांधीजी जातीला लाभे असणारा माणूस म्हणजे गांधी हा यांचा कधीच नामशेष होणार नाही अशा प्रकारची शंका त्यांनी त्यावेळेस उत्पन्न केली होती. पंडित नेहरूंनी गांधीच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी लिहिताना म्हटलं आहे की निर्भय स्वभाव ही त्यांना मिळालेली फार मोठी देणगी होती. असंच मी म्हणेन, हा लहानपुरा माणूस शारीरिक, मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या इतका निर्वाहवृत्तीचा होता की त्याने आपला हा अमोल वारसा भारतीयांना दिला आणि त्यांनाही निर्भय केले. शेवटी मी असं म्हणेन की महात्मा गांधींनी दिलेला विचार अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अंधारातून मार्ग काढतो. तसेच तो जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तो तेवढंच राहणार आहे. आणि म्हणून गांधी विचार आणि त्यांचे तत्वज्ञान हे अमर आहे, हे अमर आहे असे माझे ठाम मत आहे.